नमस्कार, मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या आपण पनवेल या ठिकाणी आहोत आणि आपल्यासोबत बातचीत रश्मिताई आहेत। मॅडम, तुम्ही आज दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे म्हणून उपोषण करत आहात। प्रशासन सरकारने एकीकडे दिबा पाटलांच्या नावाचा प्रस्ताव पाठवलेला आहे, तरी देखील तुम्हाला उपोषणाची गरज का भासली? 2018 पासून आमची मागणी चालू आहे। केंद्र सरकारला सर्वांना मागणी चालू आहे आणि अद्याप तरी अजून तो काही निर्णय घेतलेला नाही। ते 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने आम्हाला फक्त आश्वासन देत चाललेले आहे सरकार। आम्हाला आता आश्वासन नको। आता ही भूमिकांनी उतरलेली आहे आणि भूमिकांनी नाव घेतल्याशिवाय केंद्र सरकारला सांगते मी इथनं उठणार नाही। मग मला मरण आला तरी माझ्या शेतकऱ्यांसाठी तरी चालेल, कारण कित्येक वर्ष या एअरपोर्टला नाव द्यायचे आम्ही दिबा पाटील साहेबांचा 2018 पासून जेव्हापासून काम चालू आहे तेव्हापासून आमची मागणी चालू आहे। 2018 पासून 2025 ला यांचा उद्घाटन झाला, 8 ऑगस्ट 2025 ला। तो पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेला आहे। ठीक आहे, झालंय। त्यावेळेला पण आमची मागणी का होती, दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं एअरपोर्टला। अजून का नाही लागत? एवढी काय, एका दिवसाला तुम्ही नोटीबंदी करू शकता, एका दिवसाला तुम्ही राजकारण सगळे XYZ काही करू शकता। मग माझ्या बापाचं नाव का नाही लागत? आजी, माझ्या ताटात जो भात येते ना तो माझ्या बापा मुलं देते। आजी, मी स्त्री म्हणून इथे बसलेली आहे ना ती माझ्या बापा मुलं येते। एवढे वर्ष तो शेतकऱ्यांसाठी लढला। आज जेव्हा लढले शेतकऱ्यांसाठी 12.5% आरक्षण पाहिजे होता, त्यावेळेला 100 लोक जखमी पडले आणि त्यातले 5 लोक मृत्युमुखी पडले। ते पण आपलेच होते। कोणासाठी? आपल्या शेतकऱ्यांसाठी। जी काय आमच्या गल्यांच्या माली आहेत ना, या गल्यांत मोठ्या मोठ्या चैनी आहेत, त्या फक्त माझ्या दिबा पाटील साहेबांमुळे, ज्या फॉर्च्युनर घेऊन फिरतात, ऑड्या घेऊन फिरतात, मर्सडीज घेऊन फिरतात, ज्या का गाड्या घेऊन फिरतात ना, त्या माझ्या बापामुळे। त्याचे मुलं प्रत्येक नवीन पिढीला पण समजला पाहिजे दिबा पाटील साहेब कोण होते। जेव्हा एअरपोर्टला नाव लागल, नवीन मुंबई एअरपोर्टला, आपल्या इथल्या एअरपोर्टला नाव लागल, तेव्हा बारीक मुलांनी पण विचारला पाहिजे, बाबा, पप्पा, हे कोण होते आपले, जे बाबांचं हे नाव लागलेलं आहे, हे कोण आहेत, दिबा पाटील साहेब कोण आहेत? म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे। कारण का प्रत्येक नवीन पिढीला खरंच सांगते, कोणाला माहिती नाही हे लोकनेते दिबा पाटील कोण होते आपल्या शेतकऱ्यांचे। तर प्रत्येक माणसाला समजला पाहिजे आपले लोकनेते दिबा पाटील कोण होते। आणि आज स्त्री म्हणून मी जी बसलेली आहे दिबा पाटील साहेबांमुळे, प्रत्येक स्त्रीला पण समजला पाहिजे की आपण कोण आहोत, कुठे आहोत, फक्त दिबा पाटील साहेबांमुळे। इतर विमानतळाला देखील नाव देण्याची मागणी आहे, ते प्रस्थापित झालेली नाही। यांचंही विमानतळाचं देखील नावाची मागणी पुढे ढकललेली आहे, पण त्यामुळे दिरंग वेळ लागत आहे असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। आपण या सगळ्या गोष्टी दादा, त्यांची प्रोसेस चालू आहे। किती वर्ष प्रोसेस चालू आहे? आम्हाला का आश्वासन देताय तुम्ही? तुमची प्रोसेस चालू आहे ना, इतके वर्ष आम्ही बघतो तुमची प्रोसेस चालू आहे। तुम्ही आम्हाला सांगता थांबा 2 महिने थांबा, 3 महिने थांबा, 6 महिने थांबा। किती महिने थांबणार आम्ही? ठीक आहे, तुमची केंद्र सरकारला जी पण काही प्रोसेस चालू आहे, तुम्ही बोलताय आम्ही नाव देऊ, कधी? तुम्ही जे बोलताय ना की बाबा त्यांच्या प्रोसेस चालू आहेत, कितपत? शेतकऱ्यांनी घर डायरेक्ट तोडला। तुम्ही शेतकऱ्याच्या घर तोडली, शेतकऱ्यांना तिथनं उठवलं, तिथे तुम्ही एअरपोर्ट आणला, ही सोय तुम्ही लगेच केली तुमच्यासाठी। आमच्यासाठी पण आमचा पण विचार करा ना तुम्ही। एक शेतकरी म्हणून मी सांगते तर तुम्ही आमचा विचार केला का? जेव्हा तुम्ही घर मोडली तेव्हाच आमची मागणी चालू झाली का आम्हाला एअरपोर्टला नाव फक्त आणि फक्त माझ्या बापाचा म्हणजे दिबा पाटील साहेबांचा पाहिजे। नरेंद्र मोदी या प्रभागामध्ये आले त्यावेळी दिबा पाटलांच्या नावाचा त्यांनी उल्लेख केला, दिबा पाटलांचं नाव असा उल्लेख केला, पण ते विमानतळाला देऊ असा उल्लेख केलेला नाही। एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात एक प्रस्ताव पाठवलेला आहे, एकीकडे देवेंद्र फडणवीस नावही घेत नाही, नाव देण्याचा उल्लेख देखील। आपण या सगळ्या गोष्टीकडे कशा प्रकारे पंतप्रधानांचं सांगतायत, त्यावेळेला जेव्हा ते उद्घाटनाला आले तेव्हा एकही शब्दात बोललेले नाहीयेत की दिबा पाटील साहेबांचं नाव आम्ही देऊ। एकही शब्दात बोललेले नाहीयेत नरेंद्र मोदी का आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आता 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काही झाला अभिषेक सोहळा, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी तो विषय घेतलाच नव्हता की आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ। त्यावेळेला आमच्या माणसांनी त्यांना प्रश्न केला की आमच्या दिबा पाटील साहेबांचं नाव कधी लागल? ते स्वतःहून नाही बोलत, ते आमची मागणी आहे आणि आमची लाशपर्यंत मागणी छाती ठोकून सांगते, माझ्या बापाचं नाव मी घेतल्याशिवाय इथनं हलणार नाही। केंद्र सरकारला मागणी आहे माझी
मला मरण आला ना तरी मी या जागेवरच म्हणन, माझा सतपुतला काय कटपुतला बांधा इथं, पण माझ्या बापाचं नाव घेतल्याशिवाय मी इथं हटणार नाही. जे काही मागणी असते तुम्हाला, जे काय करायचे, केंद्र सरकार जिथं पुढे किती दिल्लीला जायची, पाकिस्तानला जायची, जिथं जायची तिथं जा, पण माझ्या बापाचं नाव द्या. काही पाहायला गेलं ह्या स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर असतील, इकडचे उरणचे आमदार असतील, यांची आपण भेट घेतलेली, त्यांनी काय आपल्याला आश्वासन दिलेलं? मी कोणाचीही भेट घेतलेली नाहीये आणि मी कोणतेही राजकारण न करता मला हे सगळे भूमिपुत्र एकत्र पाहिजे. राजकारण सोडा, तुम्ही राजकारण सोडा. शेती सगळ्यांसाठी, सगळ्यांची शेती आहे. अरे हे कमवायला आलं इथं, आपण काय करतो, भांडी घासतो. माझ्या आई बहिणी कुठे जातात, भांडी घासायला जातात. आज माझा बापूस इथं कॉन्ट्रॅक्ट घेत होता, माझा बापूस झाडू मारतोय. ही वेळ का आली? केंद्र सरकारनं माझी मागणी का आली ही वेळ? काही पाहायला लास्ट प्रश्न असेल, आजच्या उपोषणास्थळी आपले कुठले मान्यवरांना आपल्याला भेट दिलेली? मला बालामामा भेटून गेलेले आहेत, भावनाताई भेटून गेलेले आहेत आणि माझे सर्व भूमिपुत्र माझ्या सोबत आहेत. मला कोणताही आमदार खासदार, मला इथं ना कोणतेच पक्षाचा विटंबना बिलकुल नकोय. मला सर्वांनी एकत्र या. मी एक शेतकरी पोर आहे, मी कुठली मोठी नाही, मी शेतकरी पोर आहे. मी शेतात काम करते, सकाळी काम करा आणि संध्याकाळी काही अशी माझी अवस्था आहे. मी इथं कोणताच पक्ष बघितलेला नाही, तर मी बोलते सर्वांनी या, मला साथ द्या आणि आपल्या बापाचं नाव घ्या. जय दिबा. ह्या होत्या रश्मिताई. त्यांनी लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. दिबा पाटलांचं जोपर्यंत नाव मिळणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण माघार देखील घेणार नाही, अशी त्याची ठाम भूमिका आहे. राजकारण करण्यापेक्षा दिबा पाटलांचं नाव कशा प्रकारे मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. आपली काय प्रतिक्रिया असेल तर कमेंटद्वारे अवश्य कळवा. कॅमेरामन सनीप कलोतेसह अक्षय कांबळे, पनवेल. धन्यवाद.